नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला खूपच मस्त असा संक्रांतीचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की मानिनीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण फक्त 2 दिवसांवरती ही संक्रांत येऊन ठेपलेली असते. पण अजून कसली काहीच तयारी नसते. त्यात तिच्या सुनांची ही पहिली मकर संक्रांत असते. तेव्हा आशा बोलते, ताई अहो कशाला टेन्शन घेताय, कशापाई टेन्शन घेताय, अहो टेन्शन घेण्याचं काय बी कारण नाही बघा. तर म्हणते, तुम्ही पार्थ साहेबांनी ती काळी साडी आणि हलव्याचे दागिने आणायला सांगा, वाण सामान आणायला सांगा आणि ते काव्याताईसनी द्यायला सांगा. मग बघा, काव्याताईसनी हलव्याच्या दागिन्यात आणि त्या काळ्या साडीत बघून की नाही पार्थदादा इम्प्रेस्डच होऊन जातील बघा. तेव्हा मानिनी बोलते, नाही गा आशा, यावेळेस पार्थ खूप चिडलाय आणि मला नाही वाटत तो यावेळेस ऐकेल. तेव्हा आशा बोलते, अहो ताई तुम्ही एवढे प्रयत्न करताय ना, मग ह्यो बी एक प्रयत्न करून बघा. अहो प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, सगळं चांगलंच होणार. तेव्हा मानिनी बोलते, बरं ठीक आहे, जा तुझ्या पार्थ साहेबांनी बोलून आण. आणि मग काय आशा लगेच पार्थला बोलून घेऊन येते. पार्थ येतो आणि बोलतो, काय गाई तू बोलवलंस का, काही महत्त्वाचं काम आहे का. तेव्हा मानिनी बोलते, अरे गाढवा, माझीसाठी क्रॉस झाली आहे, मी विसरले, ठीक आहे, पण तू सुद्धा विसरलास. अरे काव्याचा पहिला सण आहे, या सणाला नवऱ्याने बायकोला वाण द्यायचं असतं, काळी साडी द्यायची असते, हलव्याचे दागिने द्यायचे असतात. अरे हे सगळं करणारेस की नाहीस. तेव्हा पार्थ बोलतो, आई अगं हे काय करतेस तू आणि काय बोलतेस, तुला माहीत नाही आहे का 16 डिसेंबरला काय घडलं होतं. नाही नाही, मला नाही वाटत आता हे सगळं करण्याची गरज आहे आणि हे सगळं मला मनापासून करावंसं सुद्धा वाटणार नाही. तेव्हा मानिनी बोलते, पार्थ अरे हे काय बोलतोयस तू, ही आपल्या देशमुखांची प्रथा आहे, तुला माहिती आहे, तुझे बाबा आजही माझ्यासाठी काळी साडी घेऊन येतात आणि तुझी तर ही पहिली मकर संक्रांत आहे. तू आपल्या घरची प्रथा मोडणार आहेस का, आपल्या खानदानाचं नाव तू डुबवणार आहेस का. आणि आता मात्र पार्थला नाईलाजाने वाण आणावंच लागतं. थोड्या वेळाने तो बाजारात जातो, वाण काळी साडी सगळं घेऊन येतो आणि हे सगळं आणून तो आधी मानिनीच्या हातात देतो. ती बोलते, काय रे बाबा माझा वेडा मुलगा पार्थ, अरे हे सगळं तू तुझ्या बायकोसाठी आणलंयस ना, मग तिच्याकडे दे ना, मला का देतोयस. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघ आई, तुझ्या सांगण्यावरून आपल्या घराण्याची प्रथा राखण्यासाठी, मान सन्मान राखण्यासाठी मी हे सगळं केलं. मी गेलो ना बाजारात, काव्यांसाठी हे सगळं घेऊन आलो, पण आता हे त्यांना मी देऊ शकणार नाही, हे तर तुलाच द्यावं लागेल. तेव्हा मानिनी बोलते, पार्थ अरे हे काय बोलतोयस तू, तू एवढं आणलंयस ना, मग दे ना स्वतःच्या हाताने, काय इतका भाव खातोयस, दे. तेव्हा पार्थ बोलतो, आई मला जमणार नाही, तुला द्यायचं असेल तर दे, नाहीतर राहू दे, असं म्हणत असतो. तिच्या हातामध्ये साडीची पिशवी देतो आणि तिकडून निघून जातो. मानिनी फार दुःखी झालेली असते, कारण पार्थने एवढं सगळं आणलेलं असतं पण काव्याला देणार नाही हे काही तिच्या मनाला पटत नसतं. तेवढं तिथे आशाताई येते आणि बोलते, अहो ताई कशाला टेन्शन घेताय, अहो पार्थ साहेबांनी एवढं सगळं आणलं तेच लई महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला वाटलं तरी होतं का स्वतःच्या हातानं ते एवढं समजा घेऊन येतील, पण ते घेऊन आले. आणि तसं बी सासूनं द्यायचं असतं सुनेला हे वाण साहित्य, तुम्ही द्या बरं. आणि आता कुठं मानिनीला खूप छान वाटतं. ती सरळ आता काव्याच्या रूममध्ये जाते आणि बोलते, काव्या हे घे, तुझ्यासाठी संक्रांतीची काळी साडी, वाण आणि हलव्याचे दागिने. हे सगळं पाहून काव्या सुरुवातीला खूप खुश होते, पण तिचा चेहरा नंतर पडतो. मानिनी बोलते, काव्या मला मान्य आहे, हे सगळं तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी करायचं असतं आणि तसं पण ही तुमची पहिली संक्रांत आहे, त्यामुळे तुमच्या खूप अपेक्षा असणार आहेत, पण तू अजिबात काळजी करू नकोस बाळा, सगळं ठीक होईल. तेव्हा काव्या बोलते, मानिनी काकू अहो मी अजिबात नाही चिडलेले आणि मला खात्री आहे ना, यंदाची संक्रांत जरी अशी गेली असली ना, तरी पुढची संक्रांत ही आम्हा दोघांचीच असणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला स्वतःवरती पूर्ण विश्वास आहे. आणि काव्याचे हे शब्द ऐकून मानिनीला तिचं फार कौतुक वाटतं. हे सगळं रम्या व स्वात्या दोघेही ऐकत असतात. रम्या म्हणत असते, आई आता मी बघतेच ही काव्या कशी मकर संक्रांत करते, नाही हिच्यावरती मी संक्रांत आणली ना तर नाव रम्या सांगणार नाही. तेव्हा वसवात्या बोलते, रम्या तू नक्की काय करणार आहेस. तेव्हा रम्या बोलते, आई तू बघितलंस ना, ती काव्या सकाळी मला कशी बोलली, वाटेल ते येईल, मनाला येईल ते बोलली. आणि आता या काव्याला माझ्या पार्थबरोबर संक्रांत साजरी करायची, पण मी जोवर जिवंत आहे ना, हे अजिबात होऊ देणार नाही आहे. आता बघ फक्त मी काय करते. थोड्या वेळाने ती पाहते तर काय काव्या झोपलेली असते आणि मग काय लगेच ती दबक्या पावलांनी काव्याच्या खोलीत येते, कपाट उघडते, कपाटातली साडी बाहेर काढते आणि कैचीने टराटरा फाडून टाकते आणि पुन्हा ती साडी त्या कपाटात ठेवते आणि बोलते, चला आता येणार मजा, उद्या जेव्हा काव्या हे सगळं बघेल तेव्हा तिचा जो काही हिरमोड होणार आहे, जो काही तिचा चेहरा पडणार आहे, ते बघण्यात जाम मजा येणार आहे. चला गुड नाईट काव्या, असं ती मनातल्या मनात बोलते आणि तिकडून सटकून निघून जाते. दुसऱ्या दिवशी उठल्यावर काव्या जाम खुश असते, कारण आज मकर संक्रांतीचा सण असतो. ते आरशात बघू लागते आणि बोलते, देशमुख आज तर मी तुमच्यासोबत मकर संक्रांतीचा हा सण साजरा करणारच.
हळूहळू आपल्या नात्यातला जो काही कडूपणा आहे तो जाणार आणि गोडवा हा नक्की येणारच. आणि अशा प्रकारे आता लगबगीने ती साडी काढू लागते आणि जेव्हा साडी नेसायला जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की साडी तर फाटली आहे. आणि फाटलेली साडी पाहून काव्याचा चांगलाच हिरमोड झालेला असतो. ती जोरातच ओरडते, काय साडी फाटली आहे? नाही म्हणजे काल तर साडी चांगली होती, मग आज साडी फाटली कशी? हे कसं काय शक्य आहे? देशमुखांनी एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी ही साडी आणली होती आणि आता जर सगळ्यांना कळालं की ही साडी फाटली आहे तर सगळ्यांना किती वाईट वाटेल. म्हणजे हा सण आता साजरा करायचाच नाही का? हे सगळं काय घडतंय? तिला काही समजायला मार्ग नसतो. पण इथे मात्र प्रेक्षकांनो, काव्या काय हार मानत नाही. ती स्वतःशीच बोलते, नाही, मी हार मानणारी काव्या तर बिलकुल नाही आहे आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे आपल्याला शोधावं लागतं. तसं पण मी IAS ॲस्पिरंट आहे आणि मी जर हार मानली तर बाकीच्या लोकांनी काय करावं? नाही, यासाठी मी काही ना काही सोल्युशन शोधून काढणारच, असं म्हणतच ती पटकन आता ती साडी शिवते. आणि इतक्या प्रिशियसली ती साडी शिवते की कोणाला कळतसुद्धा नाही की ती साडी एकेकाळी फाटली होती. आणि अशा पद्धतीने सुंदर असा काव्या मेकअप करते, हलव्याचे दागिने घालते, सुंदर साडी घालते आणि सुंदर अशी नटून आता ती बाहेर येते. ती सरळ पार्थच्या रूममध्ये येते आणि मग काय, पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो, कारण त्या काळ्या साडीमध्ये ही गोरी काव्या इतकी सुंदर दिसत असते की बासच. त्याचं तर तिच्यावरून लक्षसुद्धा हटायला तयार नसतं. पण तो स्वतःला कंट्रोल करतो आणि बोलतो, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा काव्या बोलते, पार्थ देशमुख, अहो आपल्या दोघांचा हा पहिला सण आहे मकर संक्रांतीचा. मी तर तयार झाली आहे, पण तुम्ही अजून असेच का आहात? तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा काव्या, मला ना काहीच इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला करायचं आहे ते करा, मी काय या सगळ्यामध्ये भाग घेणार नाही आहे, कारण माझी फारच महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा काव्या बोलते, बघा मी तुमचं काहीच ऐकणार नाही आहे. हा काळा कुर्ता घ्या आणि पटकन घालून बाहेर या, मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे ती आता त्याच्या हातामध्ये तो काळा कुर्ता ठेवते आणि तिकडून निघून जाते. आणि काव्याने एवढं दिलेलं असतं त्यामुळे नाईलाज म्हणून आता पार्थला ते घालावंच लागतं. तो आता काळा कुर्ता घालून बाहेर येतो. दोघे आता बाहेर आलेले असतात. घरातली सगळी मंडळी तिथे जमलेली असते. रम्या व स्वत्या यांना माहिती असतं की आता यांची तर फजिती होणार, काव्याची चांगलीच फजिती होणार, कारण काळी साडी तर नाही आहे. पण जेव्हा ती तिला काळ्या साडीत पाहते तेव्हा त्या दोघींच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. ती आईला बोलते, आई अगं हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे हिची तर साडी आपण फाडली होती, मग हे कसं काय झालं? साडी दुरुस्त कशी काय झाली? काव्या तर हॉलमध्ये आलेली असते आणि मग काय, बाहेर आल्यावर आता सगळेच एकमेकांना तिळगुळ देऊ लागतात. मकर संक्रांतीचा जो सण आहे तो साजरा करू लागतात. काव्या तर पार्थला तिळगुळ देते आणि बोलते, हे घ्या तिळगुळ, आमचं तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. तेव्हा पार्थसुद्धा शांतपणे ते तिळगुळ स्वीकारतो. काव्या तर सरळ रम्याजवळ येते, तिला तिळगुळ देते आणि तिच्या कानात बोलते, तुला माहिती आहे का, काल रात्री ना माझ्या खोलीमध्ये कुंदरीन आली होती माझी साडी कुरतडण्यासाठी, पण तिचा डाव ना मी हाणून पाडला. रम्या, मला माहिती आहे ती साडी तूच फाडली आहेस. मी तुला शेवटचं सांगते, पुन्हा जर असं काहीतरी केलंस तर सरळ मी तुझे केस कापून टाकेन, तुझा बॉयकट करेन. मग मला म्हणायचं नाही की काव्याने आधी सांगितलं नाही म्हणून. आणि अशा प्रकारे ती आता रम्याची चांगलीच बोलती बंद करते, चांगलीच फिरकी घेते. रम्याची तर बोलतीच बंद झालेली असते, काय बोलावं तिला काहीच सुचत नसतं. इकडे आपण पाहतो तर काय, इकडे आता मानिनीने दुसऱ्या सुनेसाठी सुद्धा हे सगळं वानसामान पाठवलेलं असतं. जीवा आता ती साडी नंदिनीला देत असतो. नंदिनी काय साडी स्वीकारायला तयार नसते, पण इथे मात्र शारदा कमाल करते. ती आता नंदिनीची समजूत काढते आणि बोलते, नंदिनी अगं तुला तर माहीतच आहे ना, हा संक्रांतीचा सण आहे आणि असं म्हणतात की एखाद्यावरती संक्रांत कोसळते. समजा तू ही संक्रांत साजरी केली नाहीस, काळी साडी वगैरे नेसली नाहीस आणि जीवांवरती संक्रांत कोसळली, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तू काय करणार आहेस? तुझे बाबा तर न चुकता दर संक्रांतीला मला काळी साडी आणि वाण देतात, स्वतःसाठी नाही किमान जीवासाठी तर स्वीकार. आणि मग काय, नंदिनी सुद्धा खूप घाबरते, फक्त जीवाच्या काळजीपोटी ती हे सगळं घालायला तयार होते. आणि मग काय प्रेक्षकांना, आपल्याला जीवा आणि नंदिनीची सुद्धा संक्रांत बघायला मिळणार आहे इकडे, ज्याचा प्रोमो नुकताच तुम्ही TV वरती बघितला असणार आहे. तर असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या या चॅनलशी कनेक्टेड राहा.